स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। कोल्हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी इम्तियाज जलील दाखल, ओवेसींच्या दौऱ्याला विरोध, ओवेसी भडकाऊ भाषण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरल्यामुळे तणाव, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, 30 जण ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावात तणाव, एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे तणाव, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक होतंय का याचा शोध घेणार, अहिल्यानगरमधील तणावाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट, पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कामध्येच घेण्यावरती ठाकरेंची सेना ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी। ठाकरे सेनेचा दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा, भाजपची मागणी। उद्धवराव आता वेळ पूर्ती करण्याची असं म्हणत लगावाला टोला। मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम, धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात, नांदेडमध्ये पूरस्थिती कायम, सोलापूरमध्ये सीना नदीला पुन्हा एकदा पूर। राज्यामधील पावसाचा जोर ओसरणार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंड करावं, मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा, संजय राऊतांचा खोचक सल्ला, तुम्हीच बंड केलं म्हणून जनतेने घरी बसवलं, भाजपचं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू, टीव्हीवरच्या चर्चेदरम्यान केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी, काँग्रेस अमित शहांना पत्र लिहून कारवाईची करणार मागणी। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।